नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. धर्मादाय आयुक्त, सिनियर क्लर्क, स्टेनोग्राफर आणि इन्स्पेक्टर या पदासाठीची नुकतीच एक्झाम आता TCS मार्फत घेण्यात आली होती आणि त्याची आज फर्स्ट रिस्पॉन्स शीट जाहीर झालेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपली रिस्पॉन्स शीट पाहिली असेल आणि प्रत्येकाने आपला स्कोअर किती तोही बघितला असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त कट ऑफची चर्चा किंवा तुमचा स्कोअर किती फक्त याबद्दल चर्चा करणार नाही आहोत. तर यामध्ये किंवा या TCSने घेतलेल्या एक्झाममध्ये खरंच किती मार्क पडू शकले असते आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत त्यांचे अभिनंदन. पण ज्यांना असं वाटतं की आपला स्कोअर कमी आला आहे तर तो स्कोअर का कमी आला किंवा कुठे मार्क वाढू शकले असते, तर याबद्दल आपण डिटेल ॲनालिसिस करणार आहोत. तर त्यासाठी मी एका शिफ्टचे काही क्वेश्चन्स घेतले आहेत. मी 11 तारखेचे सेकंड शिफ्टचे काही क्वेश्चन घेतले आहेत, कारण अंदाजे 10 तारखेपासून थोडंसं क्वेश्चन हे डिफिकल्ट होत चालले होते. कारण ते कशामुळे होतं, कारण ज्या सुरुवातीच्या शिफ्ट असतात त्यांना एक्झाम पॅटर्न काहीच माहीत नसतो. पण जशा शिफ्ट होत जातात तसं पुढच्या शिफ्ट ज्यांच्या असतात त्यांना बऱ्यापैकी एक्झाम पॅटर्न समजतो की नेमके प्रश्न कोणत्या घटकावर विचारले जात आहेत किंवा कशावर भर दिला जातो आहे. त्याच्यामुळं मग क्वेश्चन लेवल थोडीशी डिफिकल्ट केली जाते. तर आपण आता 1 बाय 1 बघूया सब्जेक्ट वाईज. ॲनालिसिस आपण कशासाठी करायचं, कारण आता ज्या पुढे एक्झाम येणार आहेत, ज्या सरळ सेवेच्या अजून कोणी एक्झाम देणार आहात, तर ज्यांना असं वाटतं की आपला स्कोअर कमी आला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हे ॲनालिसिस करायचं आहे की आत्ता स्कोअर कमी आला पण पुढच्या एक्झाममध्ये असं होऊ नये आणि सतत आपल्याला एक्झाम देत राहायचं नाही आहे. एकच एक्झाम टार्गेट करायची आणि पोस्ट मिळवायची. तर त्यासाठी हे ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यांना असं वाटतं की आपला स्कोअर कमी आहे तर त्यांनी फक्त रिस्पॉन्स शीट ओपन करून परत बंद करून ठेवू नका. त्यातले क्वेश्चन बघा की कुठले क्वेश्चन चुकलेत किंवा ते का चुकलेत. तर याचं सगळं ॲनालिसिस करा आणि ह्या चुका सुधारल्यानंतरच तुमची पुढच्या एक्झाममध्ये चांगली तयारी होणार आहे आणि तुम्ही कट ऑफपेक्षासुद्धा चांगले मार्क घेऊन तुम्ही त्या एक्झाममध्ये पोस्ट मिळवणार आहात. तर त्यासाठी चुका सुधारणे हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हा ॲनालिसिसचा व्हिडिओ मी घेऊन आले आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा, तुम्हाला नक्की या व्हिडिओचा फायदा होईल. TCS एक्झाममध्ये किंवा ज्या सरळ सेवेच्या आत्तापर्यंत ज्या परीक्षा झालेल्या आहेत, ज्या IBPS TCSनी वगैरे घेतलेल्या आहेत, तर त्यामध्ये ह्या 4 विषयांवरच भर दिला जातो: मराठी, इंग्लिश, GK GS, मॅथ्स आणि रिझनिंग. तर या एक्झामला मॅथ्स नव्हतं, त्यामुळे आपण फक्त रिझनिंगबद्दल चर्चा करणार आहोत. तर पहिला विषय आपण मराठी पाहू. तर मराठीमध्ये पहा, हे 11 तारखेच्या सेकंड शिफ्टचे प्रश्न आहेत. समानार्थी शब्द विचारलेला, चिरायू. त्याच्यानंतर अर्थ सांगा, म्हणजे एक शब्द दिला होता तर त्या शब्दाला अनुसरून 2 अर्थ सांगायचे होते. तर त्यामधले मी काही अर्थ मला मिळाले ते मी घेतले आहेत. कट, शर्त, ओढा आणि पाणी हे आपले सगळे ओळखीचे शब्द आहेत. त्याच्यानंतर उतार्यावर 4 ते 5 प्रश्न होते. स्वामी विवेकानंद यांच्यावर हा उतारा होता आणि हा मराठीचा उतारा म्हणजे अगदी उतारा वाचल्या अगदी सहजपणे तुम्हाला उत्तरे सापडतील असा उतारा होता. त्याच्यामुळे इथे एकही प्रश्न चुकणं अपेक्षित नाही आहे. त्याच्यानंतर 4 म्हणी विचारल्या होत्या. तर त्यातली एक उथळ पाण्याला खळखळाट ही एक म्हण होती. परत सर्वनाम, विशेषण, क्रियापद यावर प्रश्न होते. वाक्य शुद्ध लिहा यावर प्रश्न होता. वाक्य रूपांतर यावर प्रश्न होता आणि विरुद्धार्थी शब्द विचारलेला. तर इथे जर तुम्ही प्रश्न बघितले तर हे अगदी आपण 10वीपर्यंत आपलं सगळं शिकून झालेलं आहे. सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि म्हणीसुद्धा बऱ्यापैकी आपल्याला माहिती असतात. तुमचा जर शब्दसंग्रह चांगला असेल तर इथे समानार्थी आणि विरुद्धार्थी हे प्रश्नसुद्धा तुमचे बरोबर येऊ शकतात. तर यामध्ये बघायला गेलं तर अगदी 25 पैकी 25 मार्क्स हे मिळणं अपेक्षित आहे. पण आपल्याला वेळेचं बंधन असतं, कधी सिले मिस्टेक होतात, गडबड होती, तर इथे मी 25 पैकी किमान 24 प्रश्न बरोबर येणे हे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय बघू आपण, इंग्लिश.
तर इंग्लिशमध्ये पहा, आता इंग्लिशची लेवल थोडी इझी टू मॉडरेट होती. ह्याच्यामध्ये पॅसेज विचारलेला, तर हा थोडा इंग्लिशचा पॅसेज थोडा टफ होता. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला पॅसेजमध्ये उत्तरं सापडत नव्हती, तर तो पॅसेज तुम्हाला रीड करून तो समजून घेऊन मग त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. त्याच्यामुळं हा थोडासा टफ होता पॅसेज. त्यानंतर सिनोनिम्सवर प्रश्न होते, फिल इन द ब्लँक्स होते, आर्टिकल, प्रोवर्ब. अँटोनॉनिम्सवर प्रश्न होता. त्यानंतर चूज द ऑड सेंटेन्स, म्हणजे तुम्हाला 4 सेंटेन्स दिले होते आणि त्यापैकी कोणतं सेंटेन्स हे वेगळं आहे बाकी 3पैकी, तर ते सिलेक्ट करायचं होतं. पॅराजंबलवर 2 ते 3 प्रश्न होते आणि एरर डिटेक्शनवर प्रश्न होता. तर इंग्लिशचं जर ॲनालिसिस केलं तर यामध्ये पॅसेज थोडा टफ होता. त्याच्यानंतर सिनोनिम्स, जर तुम्हाला ते शब्द माहिती असतील, त्या शब्दांचे अर्थ माहिती असतील, तर ते प्रश्न तुम्ही बरोबर देऊ शकत होता उत्तरं त्यांची. म्हणून इथे इझी टू मॉडरेट असल्यामुळे 21 ते 22 प्रश्न बरोबर येणं अपेक्षित आहे. 3 प्रश्न आपण इथे चुकीचे का येऊ शकतात, तर याच्यामुळे की काही शब्द तुमच्या ओळखीचे नसतात, त्याचा अर्थ माहिती नसतो, त्यामुळे इथे 2 ते 3 प्रश्न चुकू शकतात. त्यामुळे इथे 25पैकी 21 ते 22 प्रश्न बरोबर येणं अपेक्षित होतं. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण रिझनिंग. तर रिझनिंग बऱ्यापैकी सोपं होतं. म्हणजे याच्यामध्ये पझल विचारलेले ते पण अतिशय सोपे होते. नातेसंबंधावर प्रश्न होते, अल्फान्यूमरिक सिरीज होते. त्याच्यानंतर फिगर, सिटिंग अरेंजमेंट जर तुम्ही प्रॉपर केली तर ते अगदी सहज प्रश्न सुटत होते. नंबर सिरीज, आता ह्याच्यामध्ये फक्त जर तुमचं इथे नंबर सिरीजमध्ये लॉजिक म्हणजे लागलं तर लगेच लागतं, नाही तर वेळ लागतो त्याच्यासाठी, आणि आपल्याला 30 मिनिटांमध्ये 25 प्रश्न सोडवायचे होते. तर इथं एखादा प्रश्न चुकू शकतो, पण बाकीचे जर प्रश्न पाहिले तर अगदी वेळेत व्यवस्थित तुम्ही सोडवू शकता असे प्रश्न होते. त्यामुळे इथे 25पैकी 23 ते 24 मार्क येणं अपेक्षित होतं. त्यानंतर सर्वांना अवघड वाटणारा विषय म्हणजे GS-GK. तर याच्यामध्ये पण जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात, म्हणजे MPSC, कंबाईंड बी, ग्रुप C, ग्रुप B याच्या जे एक्झाम देतात, तर हे सगळा सिलेबस हा त्यातूनच कवर होतो, त्या सिलेबसमधूनच. त्याच्यामुळं हे जे GSचे प्रश्न आहेत ते अगदी बेसिक विचारले होते. तर हे प्रश्न चुकायलाच नाही पाहिजेत. म्हणजे प्रथिनांचा मेन सोर्स, अल्गीबद्दल प्रश्न होता. जसं की तुम्हाला MPSCला सुद्धा अल्गी, प्लांट ह्याच्यावर कंपल्सरी एक प्रश्न असतो, आणि या एक्झाममध्ये अगदी बेसिक प्रश्न विचारले होते. त्यानंतर 1857चा उठाव, नागरिकत्व कलम, भारत बांगलादेश घटनादुरुस्ती, पंचायत घटनादुरुस्ती, मूलभूत हक्क, 100वी घटनादुरुस्ती. म्हणजे हे प्रश्न असे आहेत की जी मुलं स्पर्धा परीक्षा देतात त्यांना अगदी सहजपणे हे प्रश्न सुटतील असे प्रश्न होते. त्यामुळे हे इथं जे 10 प्रश्न दिसत आहेत हे चुकायलाच नाही पाहिजे. इथे 10पैकी 10 मार्क पडणं अपेक्षित होतं. फीचे बघा काय प्रश्न विचारलेले. कृष्णा नदी कोणत्या राज्यातून जाते? अगदी सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार कोणते? आणि मॅग्नेटिक फील्ड ऑफ अर्थ. तर या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले होते. तर हे पण बघायला गेलं तर सोप्या कॅटेगरीतले प्रश्न आहेत. म्हणजे हे सुद्धा अगदी इझिली तुम्हाला उत्तरं देता येतील असे प्रश्न. नेक्स्ट बघू आपण इतिहास. तर इतिहासमध्ये असहकार चळवळ त्याच्यावर प्रश्न होता. भारत छोडो कधी झालं त्याबद्दल प्रश्न होता. स्त्री पुरुष तुलना त्याच्याबद्दल प्रश्न होता. त्यानंतर समाजसुधारकांवर 2 ते 3 प्रश्न होते. तर हे प्रश्नसुद्धा अगदी सोपे, म्हणजे अगदी सोप्या कॅटेगरीमधले होते की जे स्पर्धा परीक्षा करतात त्यांच्या नेहमीच्या वाचनातले हे प्रश्न आहेत. त्यामुळे हे प्रश्न चुकणंसुद्धा अपेक्षित नाही आहे. आणि आता राहिला प्रश्न तो करंट अफेअर्सचा. तर करंट अफेअर्सवर एकूण 5 प्रश्न विचारले होते. त्यातला पहिला होता, वी विल विन वुमन्स वर्ल्ड कप सॉन्ग रिलीज्ड इन विच सिटी. तर हा प्रश्न चुकला तर एवढी चूक तुमच्यासाठी माफ आहे, कारण हे जनरली एवढ्या डीपमध्ये जाऊन कोणी वाचत नाही. हळदीचा जिल्हा कोणता?
याचं उत्तर तुम्हाला माहिती हवं आहे, तुम्ही करंट अफेअर्सचा अभ्यास करता तर. NA 39 पासेस थ्रू हा प्रश्नसुद्धा तुमचा भूगोल या विषयातून कवर होतो. म्हणजे भूगोल या विषयाशी तो चालू घडामोडीतला प्रश्न आहे. समृद्धी महामार्ग शेवटचे ठिकाण. तर समृद्धी महामार्गावर सुद्धा खूप जास्त प्रश्न विचारून झालेले आहेत. अगदी MPSCमध्ये सुद्धा ह्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यानंतर मुंबई फिनटेक समिट, त्याची थीम काय होती असं विचारलं होतं. तर हा एक प्रश्न आपण येणार नाही असं समजू. तर GK GSमध्ये बघाल तर 20 ते 21 प्रश्न तुमचे बरोबर यायला पाहिजेत. तर ओव्हरऑल परीक्षेचं जर ॲनालिसिस केलं तर मराठीमध्ये 24 मार्क, इंग्लिशमध्ये 22 ते 23 आणि रिझनिंगमध्ये 24 आणि GS GKमध्ये 20 किंवा 21. तर एवढा स्कोर येणं म्हणजे एकूण तुमचे 91 to 92 क्वेश्चन्स करेक्ट येणं अपेक्षित होतं. तर तुम्ही कुठेतरी त्या स्पर्धेचा भाग, कारण तुम्ही आता पाहत असाल की स्पर्धा किती वाढली आहे. कारण तुम्ही ज्यावेळेला पेपर द्यायला गेला होता त्यावेळेला एका शिफ्टला तिथे तुमच्यासोबत किती विद्यार्थी होते पेपर देण्यासाठी. त्यामुळे आपल्याला म्हणजे 180च्या खाली स्कोर तर अपेक्षितच नाही आहे. तुम्ही जर 180च्या वरती तुमचा जर स्कोर येत असेल आत्ता फर्स्ट रिस्पॉन्स शीटनं, तर तुम्ही कुठेतरी पोस्ट मिळवण्याच्या जवळ आहात असं समजू शकता. तर आता राहिला प्रश्न कट ऑफचा. तर आता नॉर्मलायझेशन वगैरे अजून सेकंड रिस्पॉन्स शीट ह्या सगळ्या गोष्टी अजून होणार आहेत. फर्स्ट रिस्पॉन्स शीटने ज्यांचा स्कोर 185+ होत असेल तर ते कुठेतरी स्पर्धेमध्ये आहेत किंवा त्यांना पोस्ट मिळू शकते, हा माझा अंदाज आहे. अजून यामध्ये नॉर्मलायझेशन, सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये सुद्धा तुमचे मार्क्स अजून वाढू शकतात. तर या सगळ्या गोष्टी होतील. तर यातून एकच सांगायचं आहे की ज्यांचा स्कोर कमी आहे तर त्यांनी नाराज होऊ नका. तर त्यांनी आपलं कुठं चुकलं किंवा हे जे अगदी बेसिक प्रश्न होते मराठी, इंग्लिश आणि GK GSचे जर तुम्ही आत्तापर्यंत TCSने ज्या काही एक्झाम घेतल्या त्याचे जर PYQ बघितले असते तर बरेचसे प्रश्न रिपीट आहेत किंवा जे आधी टॉपिक विचारले गेलेले आहेत त्याच्याशी संबंधितच प्रश्न आहेत. तर आता तलाठी भरती येणार आहे किंवा अजून बऱ्याचशा अशा सरळ सेवेच्या एक्झाम येणार आहेत. तर त्या एक्झामसाठी तुम्ही आत्तापासूनच तयारी करा आणि ह्या रिस्पॉन्स शीटवरून तुम्ही स्वतःचं ॲनालिसिस करा की आपल्या कुठल्या विषयात किती प्रश्न चुकत आहेत, का चुकत आहेत, कुठला टॉपिक आपल्याला अवघड जातो आहे, त्याची आत्तापासून तयारी करा. PYQ जास्तीत जास्त सॉल्व करा. फक्त जाहिरात आली चला हा फॉर्म भरा, ही एक्झाम द्या, ती एक्झाम द्या असं करू नका. एकच एक्झाम पूर्ण फोकसपणे पूर्ण अभ्यास करून टार्गेट करा आणि त्याच एक्झाममधून लवकरात लवकर पोस्ट मिळवा. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितला त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि असेच स्पर्धा परीक्षांबद्दल महत्त्वपूर्ण गोष्टी मी या माझ्या चॅनलवर शेअर करत असते. तर तुम्हाला अशीच माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.